मी खुशी पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत पोहेची रेसिपी शेअर करत आहे। त्याच्यासाठी लागणारे म्हणजे मी एक आलू चिरून घेतलेला आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि जीरा, शेंगदाणे, त्याच्यानंतर पोहे आणि एक टमाटर, कांदा आणि मिरची। आणि मी इकडे तेल गरम करण्यासाठी मांडलेली आहे। हा तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथं कढीपत्ता आणि जिरा सोडून द्यायचा आहे। तर हा गरम झालेला आहे, आपण इथं हे सोडून देऊ। कढीपत्ता आणि जिरा टाकून झालेला आहे, त्याच्यानंतर आपण इथं मिरची टाकू। मिरची एकदा झाली की त्याच्यानंतर कांदे आणि टमाटर। आता बघू शकता मी कांदा आणि टमाटर पण टाकलेली आहे। मी अगोदर मिरची टाकली, याचं कारण असं आहे की माझं तेल खूप तापलेलं होतं आणि मी कांदा अगोदर टाकलेली असती तर तो कांदा जळला असता आणि तो खाण्यामध्ये व्यवस्थित नाही वाटत, म्हणून मी अगोदर मिरची टाकली। ते थोडीशी परतून घेतली, खूप काय होऊ नाही दिली। त्याच्यानंतर कांदे टाकले। तर हे सर्व आता व्यवस्थित आपण होऊ देऊ, त्याच्यानंतर आपण रेसिपी समोर कंटिन्यू करू। तर बघू शकता आपले कांदे, मिरची, टमाटर झालेले आहेत। पूर्ण नाही झाले, थोडेसे झाले आहेत, त्यांचा कलर चेंज झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता जो आपला कटलेला आलू होता तो आता आपण याच्यामध्ये मिक्स करू। आणि याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊ। बघू शकता आपले आलू पण तेलामध्ये व्यवस्थित झालेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले जे शेंगदाणे होते ते आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्याच्या 5 मिनिटानंतर आपण बघू शकता। 5 मिनिटानंतर मी याला तर टाकी याच्यावरची उघडलेली आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळद तिथं मिक्स करून घ्यायची। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये पोहे ॲड करायचे। यामध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स झालेली आहे, तर मी याच्यामध्ये आपले जे पोहे होते आता ते ॲड करत आहे। बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे पोहा। त्याच्यानंतर पोहा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी थोडीशी 1-2 दाणे आपल्याला साखर मिक्स करायची आहे। याने नाही का टेस्ट खूप छान येते। आणि त्याच्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून आपला रेडी आहे सर्व करायसाठी। तर तुम्हाला माझी रेसिपी, पोह्याची रेसिपी आवडली असणार तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्स, बाय।